वडिलांचा ओव्हरऑल बागुलबुवा केलेला असतो की वडील म्हणजे शिस्त, वडिलांनी शिस्त लावायची, वडिलांनी धाक दाखवायचा. कळत नकळत आईकडनं बोललं जातं की तू हे कर नाही तर मी बाबाला नाव सांग. रागवण्याखेरीज, मारण्याशिवाय आणि शिस्तीच्याही पलीकडे जाऊन तुमचं आणि मुलांचं नातं कसं आहे. बाबा असू दे तर आई, हे खूप छान टर्मिनॉलॉजी वापरली जाते. फर्म, असर्टिव्ह बट काइंड अँड पॉझिटिव्ह. बाबाचा रोल पण खूप महत्त्वाचा आहे, कारण मला असं वाटतं की हसतंय ना, खेळतंय ना, मग काय स्क्रीन टाईम 1 तासच्या ऐवजी 2 तास झाल्याने काय फरक पडतो, असं नाही आहे. आईला तिच्या वर्कप्लेसमध्ये असेल बरीचशी सूट मिळू शकते, पण हीच भूमिका जर बाबाची असेल की माझं मूल लहान आहे, मी ट्रॅव्हल करणार नाही, माझं मूल लहान आहे, मी रात्रीचे कॉल्स घेणार नाही, तर ते ॲक्सेप्ट केलं जात नाही. आता आपल्यावर एक तिसरं बिंग अवलंबून आहे, त्यामुळे कधीतरी बाबाला पण सांगायचं आहे की नाही जमणार आहे, कारण काय त्यावेळेस मुलाकडे बघायला कोणी नाही. जी वडिलांची खंबीर असण्याची जी इमेज आहे त्याच्यामध्ये कुठेतरी एक हळवेपणा पण असतो. बाबालाही तितकीच काळजी वाटते. बाबा लोकांना सांगतात की त्याला बाळाला इंजेक्शन द्यायचंय, तुम्ही बाहेर थांबा, ते आईला धरू दे, कारण आई निदान गप म्हणून धरू तरी शकते. बाळ रडतंय हे बघून बाबाच हळवा होतो. आयांना अडून मुलांना प्रश्न विचारतात, मी नव्हते तर तुला माझी आठवण आली का, आणि मग मूल खूप बुचकळ्यात पडतं. खरं तर मला आठवण नव्हती आली, कारण मी आणि बाबांनी ना खूप धमाल केली. बाबाची जी जागा आहे ना, ती आई काय कोणीच घेऊ शकत नाही. नमस्कार. आपल्या पॉडकास्टमधून अनेकदा आईच्या समस्या, आईचे अडथळे, तिचा स्ट्रगल याविषयी आपण खूपदा बोललोय. पण बाबांचं काय? पालकत्वामधले बाबांचे संघर्ष किंवा बाबाकडून असणाऱ्या अपेक्षा, जबाबदाऱ्या याविषयी खूप कमी वेळेला आपण बोललेलो. याच विषयावर म्हणजेच पालकत्वामध्ये बाबांचा रोल याविषयी आज आपण बोलणार आहोत अनुजा कुलकर्णी यांच्याशी. अनुजा समुपदेशक आहे आणि जिज्ञासा संस्थेची ती को-फाउंडर देखील आहे. एखाद्या आईने बाबांचे प्रश्न विचारण्यापेक्षा बाबांनीच जर त्याचे प्रश्न विचारले तर छान होईल असं आम्हाला वाटलं. म्हणूनच आजचा हा पॉडकास्ट आपले पालक मित्र ओंकार शाळीग्राम घेणार आहेत. अनुजा, आजचा आपला विषय आपण आत्ताच्या बाबांना समजून घेतोय का? ओके. तर जेव्हा ह्या प्रश्नाचा मी विचार करत होतो तेव्हा मला पहिला प्रश्न हा पडला की आत्ताचा बाबा हा कसा मोठा झाला. तर तो त्याच्या बाबांना बघून, त्याच्या काकांना, आजूबाजूच्या सगळ्या मोठ्यांना बघून, पुरुषांना बघून तो मोठा झालाय. पण त्या काळी समाज वेगळा होता, त्या काळात समाजाचं डायनॅमिक्स वेगळं होतं, त्यांच्या वडिलांच्या भूमिका वेगळ्या होत्या. तर आता ज्या बदललेल्या भूमिका आहेत तर त्यानुसार बाबाचा रोल चेंज झालाय का, त्याच्यावरनं आपण पुढे विचार करूया. मला वाटतं की रोल तर डेफिनेटली बदललाय, आणि जो पॉइंट तुम्ही म्हणलात तर त्याच्यामध्ये मला महत्त्वाचं असं वाटतं की लहानपणापासून जे बघत आत्ताचा बाबा मोठा झालाय त्याच्यामध्ये पुरुषाचा रोल हा बऱ्यापैकी ब्रेड विनिंग आणि घराच्या आउटसाईडच्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं. मग त्याच्यामध्ये कुटुंबाची सेफ्टी आली, सिक्युरिटी आली, लीजर प्लॅन करणं आलं, इन्व्हेस्टमेंट आल्या. या सगळ्या गोष्टी त्या काळाच्या बाबांनी, म्हणजे आता असं म्हणूया की आत्ताच्या आजोबांनी केलेल्या आहेत. ते करत असताना सुद्धा बाबाची आणि मुलांची इंटरॅक्शन नव्हती असं नाही, पण प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी होती ती आईची होती. करेक्ट. आता त्या काळामध्ये सुद्धा काही आया या होममेकर होत्या आणि काही आया होत्या त्या वर्किंग असताना सुद्धा पेरेंटिंग पण मॅनेज करत होत्या. अर्थात हे म्हणताना हे सुद्धा अंडरस्टँड करायला पाहिजे की त्यावेळेचे आयांचे किंवा वडिलांचे कामाचे रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा वेगवेगळ्या होत्या. म्हणजे कुठलंही काम असेल तरी 5-6 नंतर लोक घरी येत होते. आईचे जे रोल्स होते त्या काळातले, बँकेतला जॉब असेल किंवा शाळेतला जॉब असेल, अशा पद्धतीचा काम असेल की ज्याच्यात फार ट्रॅव्हलिंग इन्व्हॉल्व नाही आहे किंवा ज्याला खूप टार्गेट बेस्ड काम नाही आहे, कारण फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी ऑल्सो वॉज हर रिस्पॉन्सिबिलिटी. तर असे सगळे जॉब सुद्धा घर आणि कुटुंबाला अनुसरूनच होते. त्यामुळे वर्किंग आई असली तरी काही लागलं की मुलं पहिल्यांदा आईकडे जाणार हे अंडरस्टूड होतं. आता काय झालंय की पुरुष असू देत नाही तर स्त्री असू देत, कामाच्या वेळा वेगवेगळ्या, कामाचा तणाव प्रचंड, दोघांनाही इक्वल मीटिंग्स असणं, रिस्पॉन्सिबिलिटीज असणं, प्रोजेक्ट्स असणं, त्याचा ताण असणं आणि कटथ्रोट कॉम्पिटिशन, ह्यातूनच जे आपलं जगण्याचं स्टँडर्ड जे वाढलेलं आहे त्याच्याशी मीटअप करण्यासाठी दोघांनाही कमवावं लागणं ही जी काळाची गरज झाली. त्यामुळे ना खरं तर आपल्याला फारसा काही ऑप्शन उरलाच नाहीये. म्हणजे आजकालच्या बाबावर हे कंपल्सरी येऊन पडलंच आहे की आपल्याला जबाबदारी घ्यायची आहे.
कारण ते एकट्या आईकडनं किंवा कुटुंबातल्या बाकीच्या लोकांकडनं पण मॅनेज होणार नाहीच आहे. दुसरा इथे मला घरामध्ये जर आजी आजोबा असतीलच तर त्यामध्ये अजून एक एलिमेंट पण महत्वाचा वाटतो, ती म्हणजे आत्ताची पिढी. म्हणजे आत्ताची जी छोट्या मुलांची पिढी आहे, ज्याला आपण जेन अल्फा म्हणतो, ती इतकी डायनॅमिक आहे की तिला प्रेम देणं, तिचं कौतुक करणं आणि तिच्या सेफ्टीची किंवा खाण्यापिण्याची काळजी घेणं हे सगळं आजी आजोबा नक्की करू शकतात. पण त्यांच्याबरोबर फिजिकली एंगेज होणं, त्यांच्याबरोबर खेळणं, त्यांच्या वैचारिक गरजा पूर्ण करणं आणि त्यांच्या एनर्जी लेवलला मॅचअप करणं, हे चॅलेंज आजच्या काळामध्ये आई बाबांवरच येऊन पडते. त्यामुळे हा रोल आता आलेलाच आहे बाबावर. तर मग त्यामध्ये म्हणजे जसं आपण बघितलं की मागच्या पिढीमध्ये वडिलांची भूमिका किंवा वडिलांचा ओव्हरऑल बागुलबुवा केलेला असतो की वडील म्हणजे शिस्त, वडिलांनी शिस्त लावायची, वडिलांनी धाक दाखवायचा, वडिलांनी सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून घ्यायच्या. तर आता ह्या गोष्टी बदलायला पाहिजेत का आणि काय बदलायला पाहिजेत? येस, खूप छान प्रश्न आहे हा. कारण आत्ताच्या ना काही बाबांना मी अगदी कन्फ्यूज बाबा म्हणते, कारण त्यांनी बघितलेले बाबा वेगळे आणि त्यांच्याकडनं एक्सपेक्टेड म्हणून जो बाबाचा रोल त्यांनी करणं अपेक्षित आहे ना, तो पूर्णपणे वेगळा आहे. कारण आत्ताच्या पालकत्वामध्ये ॲग्रेशन किंवा भीतीचा एलिमेंट हा म्हणजे ऑलमोस्ट नाहीच्या बरोबर आहे. बरोबर. त्यामुळे त्यांच्याबरोबर तर हे सगळं वापरलं गेलेलं आहे आणि खरं तर त्यांनी ते मुलांबरोबर वापरणं अपेक्षित आहे, पण आता त्याचा उपयोग तर होत नाहीये. त्यामुळे बदल तर घडणार आहे. तर ही जी भूमिका आहे ना, याच्यात फक्त बाबाचा रोल नाहीये, घरातल्या सगळ्यांचा आहे. म्हणजे किती कळत नकळत आईकडनं बोललं जातं की तू हे करा, नाही तर मी बाबाला नाव सांगेन. एकीकडे आपण असं म्हणतो की आई आणि बाबाचा रोल इक्वल आहे, मग डिसिप्लिनच्या संदर्भामध्ये बाबाचाच धाक का दाखवला जातो? आणि मी हे बाबा लोकांना पण सांगते की तुमचं मूल भीती दाखवल्यानंतर किंवा समजवल्यानंतर तुमचं किती ऐकेल, हे तुमचे डोळे किती मोठे होतात किंवा तुम्ही मारता किती जोरात त्याच्यावर अवलंबून नाही आहे. रागवण्याखेरीज, मारण्याशिवाय आणि शिस्तीच्याही पलीकडे जाऊन तुमचं आणि मुलांचं नातं कसं आहे याच्यावर ठरणार आहे की ते मूल तुम्हाला किती बधेल. बरोबर. म्हणजे रागाला बधणारी ही पिढीच नाहीये. म्हणजे फार फार तर मुलं लहान असताना हे दाखवतात की मी घाबरलो, पण 2.5 मिनिटाला ते नॉर्मल झालेले असतात. म्हणजे याचा अर्थ अँगर आणि डिसिप्लिनचा काही उपयोग नाहीच आहे अशा पद्धतीने. सो डिसिप्लिन हा सुद्धा जो इन्कॉर्पोरेट करायचा आहे ना, तो समजून उमजून, आणि त्याच्यासाठी बाबा असू देत नाही तर आई, एक खूप छान टर्मिनॉलॉजी वापरली जाते, फर्म, असर्टिव्ह बट काइंड अँड पॉझिटिव्ह. सो आपल्याला फर्मनेस आणि असर्टिव्हनेस पण मेंटेन करायचं आहे, ॲट द सेम टाइम काइंडली सुद्धा बोलायचं आहे आणि पॉझिटिव्हली सुद्धा बोलायचं आहे. या दोन्हीचा बॅलन्स आजच्या बाबाला करता आला तर त्याला परत रागवणं किंवा मारणं या पद्धतीकडे जावंच लागणार नाही. मुलाला वाढवण्यामध्ये आता बाबाचा रोल वाढायला लागलाय, पण त्याला ते इन्स्टिंक्ट्स आहेत का? म्हणजे जसं आपण म्हणतो की मॅटर्नल इन्स्टिंक्ट्स आईला असतातच, बरोबर. तर त्या बाबाला असतात का? आणि मग त्या कशा नसल्या तर कशा डेव्हलप करायच्या? मेटर्नल इन्स्टिंक्ट जसं आयांमध्ये अगदी नॅचरल आहे, तसं नर्चर करणं किंवा आपल्या पुढच्या पिढीला मोठं होताना बघणं, त्यांची काळजी घेणं, त्यांना गोष्टी शिकवणं, ही जी पेरेंटिंगचं जे नर्चर करण्याची विल आहे ती बाबांमध्ये सुद्धा इक्वली आहे. आता मुद्दा काय की आतापर्यंत रोल्समध्ये कधी मला हे करावंच लागलं नाहीये ना, त्यामुळे कदाचित मुलाला लागल्यानंतर आईच्या डोळ्यात पाणीच येईल, कारण आईच्या रोलला ते एक्सप्रेशन अलाउड पण आहे आणि ते तिच्याकडनं नॅचरली होतं. याचा अर्थ बाबाला काळजी वाटत नाही असं नाही आहे, बाबालाही तितकीच काळजी वाटते. इनफॅक्ट बऱ्याचदा असा सिनारिओ बघितलेला जातो की आजकालच्या काळामध्ये बाबा लोकांना सांगतात की त्याला बाळाला इंजेक्शन द्यायचंय, तुम्ही बाहेर थांबा, ते आईला धरू दे, कारण आई निदान गप म्हणून धरू तरी शकते. ते बाळ रडतंय हे बघून बाबाच हळवा होतो. म्हणजे यातनं काय दिसतं की हळवेपणा, काळजी या सगळ्या गोष्टी दोघांमध्ये तितक्याच आहेत. तर असं काही नाहीये की ते फक्त आईचा रोल आहे. आता मग हे जे पॅटर्नल इन्स्टिंक्ट आहे किंवा मॅटर्नल नर्चरिंग इन्स्टिंक्ट आहे ते समजा हळूहळू डेव्हलप झालं बाबामध्ये, पण बाबाचा जो ट्रेडिशनल बाकीचा एक्सटर्नल रोल आहे, जो कमावणे आहे, घराला स्टॅबिलिटी देणं आहे, हा रोल आहे, तो रोल तसाच आहे. त्या रोलमध्ये थोडा थोडा आईचा सपोर्ट होतोय, पण तो रोल अजून डायल्यूट झालेला नाही. तर हा रोल प्लस ह्या ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी
याचा आजकालच्या बाबावर स्ट्रेस येतो का? 200% येतो. कारण काय आहे की एका ठिकाणी एक ट्रेडिशनली गिवन रोल आहे आणि त्याच्यामध्ये काहीही ऑल्टरेशन होणार नाहीये. पण माझी जी कंपॅनियन आहे ती पण मोर ऑर लेस सिमिलर टास्क बाहेर हँडल करते आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, ताण या गोष्टीचा नाहीये की ह्याच्यात डायल्युजन नाहीये, पण जो रोल मी घरी सपोर्टिव्ह म्हणून घेणं अपेक्षित आहे त्या बाबतीतली क्लॅरिटी कोणाला आहे? कारण ह्या बाबतीमध्ये बऱ्याचदा आयांकडून सुद्धा गोष्टी ग्रांटेड पकडल्या जातात की जर मला पण मीटिंग आहे तर तू ते करशील. पण जर ते माझ्याकडे नॅचरली येत नाहीये माझ्या चाइल्डहुड एक्सपिरियन्सेस मधून, तर प्रत्येक वेळी आईची चिडचिड झाल्यानंतरच हे समजणं अपेक्षित आहे का की अरे बापरे हे मी करू शकलो असतो. तर याच्यावर ओपन डिस्कशन आणि चर्चा होणं भयंकर गरजेचं आहे. म्हणजे आता माझी मीटिंग आहे तर आता तू सांभाळ ना असं होण्यापेक्षा आई आणि बाबामध्ये आदल्या रात्री हे कम्युनिकेशन होऊ शकतं का की तुझ्या महत्वाच्या मीटिंग्स किती वाजता आहेत, माझ्या इतक्या वाजता आहेत, घरामध्ये उद्या कोणाकोणाचं काय काय आहे, आजोबांची काही जबाबदारी घ्यायची आहे का, मुलाची काही महत्वाची परीक्षा आहे का, मुलीच्या डे केअरला सुट्टी आहे का. हे जर आधी झालं ना तर मग तो ताण येणार नाही. कारण नाही तर ना घरांमध्ये बऱ्याचदा असे हिटेड कॉन्व्हर्सेशन दिसतात, माझी मीटिंग आहे हो आणि मी काय कॅरम खेळायलाच जाते ऑफिसमध्ये. म्हणजे दोघांनाही जबाबदारी आहेतच, फक्त दोघांमध्ये त्या त्या मुद्द्याला कोणी काय करायचं याची क्लॅरिटी नाहीये म्हणून तो ताण वाढलाय. आणि दुसरं जे वाढलंय ना ते काय माहितीये का की दोघंही कमवत असल्यामुळे आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग फार वाढलंय. त्यामुळे जर आता तू ब्रेड विनिंग मध्ये फ्रंट रोल प्ले करतोयस आणि माझा रोल सपोर्टिव्ह आहे, तर 5 वर्षांनी जर असं होणार असेल की मी आता घरातल्या सगळ्या लोकांच्या कमावण्याची आणि स्टेबिलिटीची जबाबदारी घेते असं जर एखादी आई म्हणली, तर वडिलांना तो बॅकफूटवरचा रोल घेता येणार आहे का, समाज ते तसं मान्य करणार आहे का, ह्या प्रश्नाचं प्रेशर खूप वाटतं. बरोबर. आणि अशा वेळेस वाटतं मग तू तुझं करत राहा ना, आपण घरामध्ये कामाला अजून कोणीतरी व्यक्ती ठेवू. पण एका वयानंतर मुलांना फक्त केअर गिव्हिंगची गरज नसते, त्यांच्याबरोबर मेंटली आणि कॉग्निटिव्हली आणि एक्सपिरियन्शियली एंगेज होण्याची गरज असते. सो तुमच्या दोघांमध्ये जर ती क्लॅरिटी असेल ना की आता किती तास आणि किती प्रायोरिटीचं माझं आत्ता काम चालू आहे आणि ते झाल्यानंतर मी बॅक टू नॉर्मलवर येणार आहे, मग पेरेंटिंग मधले माझे जे जे रोल होते ते पण मी पूर्वीसारखे टेक ओव्हर करीन, पण तेवढ्या वेळ मला तुझ्या एक्स्ट्रा मदतीची अपेक्षा आहे. हा दोघांमध्ये आणि कुटुंबामध्ये खूप छान संवाद असेल ना तर मुलांना पण हे ट्रान्झिशन खूप सोपं जातं. नाहीतर मुलं पण प्रेफरन्स देतात की अभ्यास करायचा असेल तर मला मग आई पाहिजेच, मजा करायला जायचं असेल आणि शॉपिंग आता बाबाच पाहिजे कारण तो मोकळा हात सोडतो किंवा एकाच्या ऐवजी 2 गोष्टी घेऊन देतो. परत ह्याच्यावरचं दोघांमध्ये कम्युनिकेशन असेल की आम्ही गोष्टी घ्यायला चाललोय आणि साधारण 1000 रुपयापर्यंत आम्ही अशा पद्धतीच्या गोष्टी आणणार आहोत, मग मुलांना आई काय आणि बाबा काय फरक नाही पडत. तर त्या समाजाच्या थ्रेडवरनं एक प्रश्न विचारतो की बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा एकत्र कुटुंब पद्धती असेल तेव्हा सासू सासऱ्यांच्या म्हणजे आईवडिलांच्या बाबाच्या आईवडिलांच्या बाबाकडनंच्या अपेक्षा किंवा त्याच्या पॅरेंटिंग स्टाईलकडे बघून ते पॅरेंटिंग स्टाईल त्यांच्यापेक्षा कदाचित वेगळा असेल, तो काही कामं अशी करत असेल. हे अगदी सोपं उदाहरण द्यायचं तर मुलीची शू धुणं, शूला घेऊन जाणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतील तर ह्या करताना बाबाला काही वाटत नसतं, पण त्याच्यावर एक सोसायटल प्रेशर असतं की अरे बाबा हे करतोय, आई नाहीये का, आईला हे काम करायला काय झालं. मग हे दोन्ही साईडनी प्रेशर असतं, त्याला तर करायचं असतं, त्याला त्याच्यात काही वाटत नसतं, आपलंच मूल आहे. तर मग हे प्रेशर कसं मॅनेज करायचं? खरं तर खूप महत्वाचं आहे आजच्या काळामध्ये याच्याबद्दल क्लिअरली आणि ओपनली बोलणं. कारण जसं मी म्हटलं तसं की मूल आपलंच आहे, तर त्याची शिशू धुणं असेल नाही तर त्याची उलटी साफ करणं असेल, खरं तर आई काय आणि बाबा काय कोणालाच त्याच्याबद्दल काहीच वाटलं नाही पाहिजे. तर हे आजच्या काळात म्हणजे ज्याला आपण प्रगत म्हणतो अशा काळामध्ये सुद्धा हे चित्र दिसतं की आई यांनी शिकेली बघ, म्हणजे आता हे काम तुझं आहे तर तू हे घे, किंवा शी तर फार लांबची गोष्ट आहे. बाळाच्या बाबतीमध्ये बाळ रडत असेल तर त्याला प्रत्येक वेळेस दुधाचीच गरज नसते, त्याला खेळवणं, त्याला एंगेज करणं, त्याला रमवणं, तर रडायला लागलं की ते मूल 100% आईचंच असतं. तर याच्यात ना दोन्ही फॅक्टर्स आहेत.
म्हणजे कुटुंबातल्या सगळ्या लोकांनी पण ती जबाबदारी घेतली पाहिजे की हा ताई बाबा करतोय ना तर हे करू देत. म्हणजे प्रत्येक वेळेस आपण ते आईलाच सांगायचं असं नाहीये. ट्रॅडिशनली स्पीकिंग अगदी 10-15 वर्ष आधीपर्यंत आई आणि मुलाचा बॉन्ड याच्याबद्दल प्रचंड बोललं गेलेलं आहे आणि त्याच्या एक्सक्लुझिव्हिटी बद्दल पण बोललं गेलंय. त्याचा इम्पॉर्टन्स कुठेच कमी होत नाही बरं का यांनी. पण याच्यामध्ये आपण केअर गिव्हरच्या लिस्टमध्ये बाबाला अधिक हक्काने ओढून घेतो इतकाच मुद्दा आहे. म्हणजे याचा अर्थ मूल रडत असेल तर मूल का रडतंय याचं गट फिलिंग आईला येतं आहे. तो एक बॉन्डच असा आहे की ज्याच्यामध्ये आईला ते कळतं. पण याचा अर्थ वडील अनभिज्ञ असतात त्याच्या बाबतीत असं अजिबात नाहीये. आईला ते गट फिलिंगनी कळलं तर वडिलांना ते ट्रायल अँड एररनी कळेल पण कळणार आहेच. तर अशा पॉइंटला तो रोल ओन करणं आणि हा रोल आता आपण घेणार आहोत याच्याबद्दल घरी सुद्धा चर्चा होणं हे फार गरजेचं आहे. याच्यामध्ये ना मागच्या पिढीतल्या आईबाबांना पण मी दोष नाही देणार कारण एक तर त्यांनी ते इम्प्लिमेंट केलं नव्हतं, त्यांना तशी मदत पण मिळाली नाही. म्हणजे घरात जर पुरुष ब्रेडविनिंग करत असेल तर त्या आईला घरातल्या बाकी बायका मुलींची नंदांची बहिणींची मदत नक्की असणार. पण ऍडिशनली एखाद्या पुरुषाची मदत असेल का दॅट वॉज डाऊटफुल. पण तरी जुन्या काळांमध्ये सुद्धा चाइल्ड रेअरिंगमध्ये आजोबा लोकांचा फार पॉझिटिव्ह सपोर्ट असायचा. हे लिटरेचरमध्ये पण म्हणलं गेलं आहे, आपण सुद्धा भरपूर ऐकतो. असे रिसर्च पेपर प्रेझेंटेशन्स पण आहेत की ज्याच्यामध्ये आजोबा आणि नातवंडाचं बॉन्डिंगबद्दल भरपूर बोललं गेलेलं आहे. पण मुद्दा येतो बाबाचा. तर त्याच्या बाबतीमध्ये या आई बाबांना काळजी वाटत असते की माझा मुलगा इतकं काम करतो, इतका दमतो, सगळ्या कुटुंबाची जबाबदारी घेतो आणि घरी आल्यानंतर ते काय बाळाचं सगळं सांभाळतो. तर मजा अशी आहे की आजकालच्या काळात हेच सगळं त्यांची सून किंवा मुलगी सुद्धा करत असते. त्यामुळे आता पेरेंटिंगची जबाबदारी असू देत नाही तर घरातल्या सगळ्यांची जबाबदारी असू देत, एकमेकांचं ईज एन्श्युअर करणं हे गरजेचं आहे. मग तो ईज एन्श्युअर करायला किंवा फॅसिलिटेट करायला कदाचित अन्न पार्सल मागवावं लागेल. पाहुणे घरामध्ये येणार असतील तर कदाचित आई आणि बाबामधली ओनरशिप बाबाला घ्यावी लागू शकेल. हे फक्त पालकत्वाच्या जबाबदारीमध्ये नाही, हे प्रत्येकच जबाबदारीमध्ये, घराच्या जबाबदारीमध्ये की ती ओनरशिप जितकी आईची तितकी बाबाची आता असावी लागणार आहे. आणि ऑनेस्टली स्पीकिंग ना मला वाढत असणाऱ्या मुलाच्या दृष्टीने पण हे फार महत्वाचा ऍसेट वाटतो. ज्या घरामध्ये आई बाबा दोघांची जबाबदारी असते ना त्या मुलांच्या बाबतीमध्ये मूल पण लहानाचं मोठं होताना हे शिकतच मोठं होतं. मग इमॅजिन कर की ती मूल जर मुलगी असेल तर तिलाही हे कळतं की आपल्याला मदत मिळणार आहे आणि आपण मदत मागू शकतो. आणि ते जर मुलगा असेल तर त्या मुलालाही कळतं की हे जे माझा बाबा करतोय ते करत करतच मला शिकायचंय आणि मला पण मोठं झाल्यावर ते करायचंय. सो मला वाटतं ती विन विन सिच्युएशन फॉर द एंटायर फॅमिली आहे. अजून एक असा प्रश्न असेल की समजा काही वडिलांना किंवा काही बाबांना हे करावं असं मनापासून वाटतच नसेल. काही बाबांना वाटतं ते त्याचे मार्ग शोधतात. काही बाबांना वाटतं की मी आय एम ब्रेड विनिंग, मी घरात सफिशियंट पैसे आणून देतोय, मी घरात जी काय हेल्प लागेल कामाला बाई असेल किंवा असेल हे प्रोव्हाइड करतोय, तर मग मी कशाला घरातलं काम करायचं, माझं मी येईन, माझं मी काम करीन, निवांत बसीन. तर ही भूमिका बरोबर आहे का? पार्शियली हो आणि पार्शियली नाही. तर पहिलं म्हणजे जर त्या नवरा बायकोंमध्ये तसं अंडरस्टँडिंग असेल ना की ब्रेडविनिंगची एंटायर जबाबदारी माझी आहे, त्यामुळे होम मॅनेजमेंट, पीपल मॅनेजमेंट आणि पेरेंटिंग याची संपूर्ण जबाबदारी तू घे, हां, हे दोघांमध्ये अंडरस्टँडिंग असेल तर ती एक छान आणि पॉझिटिव्ह गोष्ट आहे. पण अशा वेळेस मला ना बाबा लोकांना प्रश्न विचारायला आवडेल की त्या सिनारिओमध्ये तुम्ही बाहेर घराचे जे कष्ट करताय, तुम्हाला ज्या हार्डशिप्स येत आहेत त्याबद्दल मुलाला घरात बसून कळत नाहीये. सो तुला चांगलं आयुष्य मिळावं म्हणून बाबा बाहेर जाऊन कष्ट करतो हे मूल कुठल्याच वयाला रिलेट करू शकत नाही. बरोबर आहे. सो आज सुद्धा मोठं झाल्यानंतर लोकांना बाबांबरोबरच्या ज्या मेमरीज असतात त्या मेमरीज, पिकनिकला घेऊन गेला होता, सर्कसला आम्ही बसलो होतो तेव्हा एकदा काय मजा झाली होती, हे होते. अशा कुठे मेमरी असतात की ते खूप काम करायचे, ते कष्ट करायचे, ते 2 तारखेला आईच्या हातामध्ये पगार ठेवायचे, याच्या मेमरी कुठल्याही मुलांना नसतात. हां, सो एखाद्या प्रसंगामध्ये मी ओरडल्यानंतर किंवा मी समजवल्यानंतर माझ्या मुलांनी माझं ऐकावं याच्यासाठी बाबामध्ये आणि मुलामध्ये काहीतरी तरी बॉन्डिंग पाहिजे.
आणि ते बॉन्डिंग ॲब्सोल्युटली नसणारं तुम्हाला चालणार आहे का? तर याचं उत्तर आय एम शुअर प्रत्येक बाबा नाही असंच देईल. मग ते रिलेशन आणि ते बॉन्ड एस्टॅब्लिश होण्याच्या दृष्टीने जबाबदारी म्हणून नाही, तर निदान आमच्या दोघांमधला एक शेअर्ड एक्सपिरियन्स म्हणून का होईना दिवसाच्या शेवटी अर्धा पाऊण तास मी मुलाशी खेळू शकेन का, गप्पा मारू शकेन का, रात्रीची बेड टाईम ॲक्टिव्हिटी आमच्या दोघांची असू शकेल का. हां, भले मंडे टू फ्रायडे किंवा सॅटर्डे तुम्ही प्रचंड बिझी आहात, पण संडेला मी माझ्या मुलांना माझा एक्सक्लुझिव्ह वेळ देऊ शकीन का, की जो आईसाठी पण थोडासा रिलीफ असेल. आणि त्यातनं मुलं आईला जी कंटाळलेली असतात आठवडाभर, त्यांना सुद्धा तो रिलीफ मिळतो की आज रविवार, बाबाचा मजेचा दिवस, त्यामुळे आमचाही मजेचा दिवस. आणि त्यातनं त्या मुलांबरोबरच्या ज्या कोअर मेमरीज आहेत त्या तयार होतात. त्यातनं बाबा टुवर्ड्सचं कोऑपरेशन वाढतं. आणि कधी कधी ना आजकालची जी मुलं आहेत अल्फा जनरेशनची किंवा जेनझी, ती एकदम क्लिअरली म्हणतात, हा मला का ओरडतो, यांनी मला रडताना पण बघितलेलं नाहीये, यांनी माझ्या हार्डशिप्स पण बघितलेल्या नाहीये, त्यांनी मला ओरडायचं नाही. तर इतकं व्हर्बल मुलं सांगतात की आमच्यामधला बॉन्ड मिसिंग आहे. तर मला वाटतं यातून आपण जाणतं होणं गरजेचं आहे. आणि निदान त्या बॉन्डसाठी का होईना, एक जबाबदारी म्हणून नाही, पण एक अनुभव म्हणून का होईना मुलांबरोबर तो वेळ घालवणं गरजेचं आहे, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. याच्यामध्ये म्हणजे जसं आपण मगाशी म्हणलं की बाबाची ब्रेडविनिंग ही जबाबदारी आहे आणि आई पण आज काम करते, पण आईला तिच्या वर्कप्लेसमध्ये असेल बरीचशी सूट मिळू शकते, कारण ती आई आहे, तिची मुलं लहान आहेत, रात्री 10 नंतरचे कॉल अटेंड करणं असेल किंवा कुठेही लास्ट मिनिट ट्रॅव्हल करणं असेल, ह्याला कदाचित ती नाही म्हणू शकते. आणि कदाचित त्याला बऱ्याचशा वर्कप्लेसेसमध्ये समजून घेतलं जातं की ठीक आहे तुमची मुलं लहान आहेत. पण हीच भूमिका जर बाबाची असेल की माझं मूल लहान आहे, मी ट्रॅव्हल करणार नाही, माझं मूल लहान आहे, मी रात्रीचे कॉल्स घेणार नाही, तर ते ॲक्सेप्ट केलं जात नाही. मग कदाचित त्याच्या करिअर ग्रोथमध्ये असेल किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये असेल त्याचा हिंड्रन्स येतो. तर हा स्ट्रेस जो अनसेड स्ट्रेस आहे तो कसा मॅनेज करायचा? हा स्ट्रेस आहे, हा तर खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे. ह्याचा डायरेक्ट कनेक्शन तुम्हाला किती बॅडली ती पोझिशन आणि तो जॉब हवा आहे याच्याशी आहे. तर कधी कधी काय होतं की खूप डिमांडिंग जॉब्स असतील तर त्याच्यामध्ये अनेक काळ म्हणजे पालक होईपर्यंत तुम्ही त्या सगळ्या गोष्टी करत होतात आणि आता तुम्हाला त्याच्यामध्ये सूट हवी आहे, एकदा नाही दोनदा नाही, बऱ्याच ऑफन. तर याच्या बाबतीमध्ये तुम्हाला तरी व्यक्ती म्हणून अधिक क्लॅरिटी आहे का की आता मला ती सूट लागणार आहे. आणि प्रत्येक वेळेस कदाचित ती मिळणार नाही, कारण माझ्या जॉब रोलमध्येच त्या जबाबदाऱ्या किंवा तेवढं ट्रॅव्हलिंग करणं हे अंडरस्टूड आणि एक्सपेक्टेडच आहे. हां, तर प्रत्येक वेळी ती सूट पण मिळणार नाही. इधर मग अशा वेळेस तुम्हाला तुमची जबाबदारी बदलावी लागेल, रोलमध्ये बदल आणता येतोय का ते बघावं लागेल, त्या संदर्भात तशी अवेलेबिलिटी आहे का याचा विचार करावा लागेल. पण व्हेरी इम्पॉर्टंटली त्या एंडला मी नसताना माझ्या ॲब्सेन्समध्ये घरामधलं मॅनेजमेंट कसं फंक्शन करू शकेल हे तरी आपण इन्श्युअर करू शकलो ना, तरी गोष्टी खूप सोप्या होतील. म्हणजे हे अंडरस्टूडच नाही का की आधी पण माझा ट्रॅव्हलिंगचा जॉब होता, नंतर पण मी ट्रॅव्हल करणार आहे. अग्रीड. पण त्यावेळेस आपल्याकडे पालक नावाची जबाबदारी नव्हती. म्हणजे आधी जेव्हा ट्रॅव्हलिंग कदाचित इन्व्हॉल्ड असेल तेव्हा आपण 2 इंडिपेंडेंट मॅरिड लोक म्हणून घरात फंक्शन करत असू. आता आपल्यावर एक तिसरं बिंग अवलंबून आहे. त्यामुळे कधीतरी बाबाला पण सांगायचंय की नाही जमणार आहे, कारण काय त्यावेळेस मुलाकडे बघायला कोणी नाहीये. कारण आपण आधी म्हणलोच होत की बायको पण वर्किंग आहे. सो कधी काही रोल्स रिस्पॉन्सिबिलिटीज मध्ये बायकोला कॉम्प्रोमाइज करावं लागणार आहे, कधी नवऱ्याला करायला लागणार आहे, आणि कधी कदाचित त्यांना एक सपोर्ट सिस्टीम उभी करावी लागणार आहे, कारण दोघांनाही अनअवेलेबल राहायला लागेल. हां, या सगळ्यामध्ये ना मुलांना हॅबिट फॉर्म करत असताना सुद्धा याच्या सवयी लावणं की ज्या वेळेस तू जिथे आहेस तिथे तुझ्याबरोबर जो ॲडल्ट आहे तो तुझा त्या वेळेचा पेरेंट, हे खूप महत्वाचं आहे. नाहीतर आईच लागते किंवा बाबाचंच मी ऐकतो असं असता कामा नये. पण पिकअप ड्रॉपच्या बाबतीमध्ये, मुलांच्या मीटिंग्स अटेंड करण्याच्या बाबतीमध्ये, मूल आजारी आहे म्हणून एखादी टूर पोस्टपोन करण्याच्या बाबतीमध्ये बाबा लोकांना वर्क सेटिंगमध्ये व्हर्बल राहण्याची गरज आहे. कारण हा एक ऑर्गनायझेशनल कल्चर शिफ्ट आहे असं मी म्हणेन. कारण इतके वर्ष असं करायलाच लागलेलं नव्हतं. कारण आता मुली जे जॉब रोल्स घेत आहेत ते गेल्या मागच्या 1-2 डिकेड्समध्ये खूप डिमांडिंग झाले.
नाहीतर आधी सुद्धा ट्रेंड असाच होता की कुटुंबाला आणि मुलाबाळांना सांभाळून नोकरी, पूरक जॉब करायचं. पूरक जॉब करणं असा एक मुद्दा होता. किंवा निदान असं तरी केलं जायचं की पहिली 4-5 वर्ष निदान मी असा रोल घेते की जो कुटुंबाला सांभाळून आणि पालकत्वाला कॉम्प्लिमेंट करणार आहे, आणि एकदा मूल 6-7 वर्षाचं झालं की परत मी रिझ्यूम करीन. अर्थात बहुतांशी आयांना हे करता येत नाही, कारण मग त्या जबाबदारीतनं सुटता येत नाही. पण जर सुटायचं असेल तर मला असं वाटतं की कुटुंब म्हणूनच प्रत्येकाची जबाबदारी तेवढी वाढते. मग ती ऑर्गनायझेशनल सेटिंगमध्ये सुद्धा इम्प्लिमेंट करायला लागते. आणि खरं सांगू, बाहेरच्या कंट्रीजमध्ये या सगळ्या गोष्टीचं एक्सटेंट खूपच जास्त मोठं आहे. म्हणजे कोविडच्या काळामध्ये वर्क फ्रॉम होम सेटिंग्समध्ये खूपदा बघितलं गेलेलं आहे की फॉरेन कंट्रीजमधल्या मॅनेजर्स आणि एम्प्लॉईजना मीटिंग्समध्ये मुलं मांडीवर येऊन बसली याची लाज वाटत नाही. मुलांबद्दल बोलणं, अपोजिट साईडला असणाऱ्या मॅनेजरनी एम्प्लॉईच्या मुलांना हाय करणं, या बाबतीमध्ये अदर कंट्रीजमध्ये एवढा टॅबू नाही आहे जेवढा इंडियामध्ये आहे. सो याच्यात हेच सगळं सांगणार आहे. तर त्याच्यामध्ये आता आपण एक स्टेप पुढे जाऊ की एखाद्या बाबाला करायचंय, त्यांनी बाकीच्या सगळ्या एक्सटर्नल ॲस्पेक्ट्सचा सगळा त्यांनी ही हॅज गॉट इट अंडर कंट्रोल, पण मूल त्याच्याकडे येतच नाही, मूल त्याचं ऐकतच नाही. तर हा बॉन्ड डेव्हलप करण्यासाठी किंवा वडिलांनी मुलाला नर्चरिंग पॅरेंट म्हणून सुरू करण्यासाठी काय स्टेप्स आहेत, बेबी स्टेप्स काय असतील त्याच्या? मला वाटतं स्टेप्स बाबासाठी असेल तरी त्याच्या अनेक इम्प्लिमेंटेशनच्या की आईमध्ये सुद्धा आहेत. तर बऱ्याचदा बाबा जबाबदारी घेतोय म्हणल्यानंतर आईनी पण जबाबदारी सोडणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आता इथे मुद्दा येतो की क्वालिटी. तर आईचे स्वतःचे ना काही स्टँडर्ड्स असतात की त्यांनी किती खाल्लं पाहिजे, त्यांनी किती वाजता झोपलं पाहिजे, त्याचा स्क्रीन टाईम किती असला पाहिजे, आणि आईची अशी अपेक्षा असते की त्याचं ना काटेकोरपणे पालन झालं पाहिजे. आता हे काटेकोरपणा जो आहे ना, त्याचे बाबाचे एक्सटेंट हे वेगळे असू शकतात. म्हणजे कदाचित बाबाची भूमिका अशी असू शकते की मुलींनी माझ्याकडे आनंदाने राहून हसत खेळत या सगळ्या गोष्टी केल्या तरी चालणार आहे. तर ती फ्लेक्झिबिलिटी आईला बाबाला देता आली पाहिजे. आणि जेव्हा आपण या फ्लेक्झिबिलिटीबद्दल बोलतोय, मला कुठेतरी असं वाटतं की व्यक्ती म्हणून प्रत्येक माणसाचं एक स्वतःचं व्यक्तिमत्व असतं. म्हणजे बाबाला कामाच्या जबाबदाऱ्या पालकत्वाच्या किंवा घराच्या देताना बाबाच्या पण व्यक्तिमत्वाचा विचार व्हावा आणि आईच्या सुद्धा. म्हणजे एखादी आई ऑर्गनाइज्ड असेल तर मुलाच्या बाबतीतल्या आणि घराच्या बाबतीतल्या ऑर्गनायझेशन स्किल्सची जबाबदारी तिने घ्यावी ना. पण एखाद्या बाबाच्या बाबतीमध्ये मजा करणं, गोष्टींमध्ये रमणं, चित्र काढणं, क्रिएटिव्हली गोष्टी करणं हे एखाद्या बाबाला मनापासून आवडत असेल तर तो स्कोप पालकत्वामध्ये जिथे जसा मिळेल तसा देता येतोय का, ॲटलिस्ट याचा प्रयत्न तरी करूया. म्हणजे 2-3 गोष्टी जरी आपल्या आवडीनिवडीनुसार आपल्याला मुलांबरोबर करता आल्या ना तर ते काम किंवा ताणाचं वाटत नाही. अर्थात सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत हे डिव्हिजन पॉसिबल नाही. पण एखादा बाबा लवकर उठत असतो तर सकाळी लवकर उठून मुलाचं आवरणं त्याला सगळं सहज शक्य असतं. एखाद्या आईच्या बाबतीमध्ये तिला रात्री जागणं खरंच पॉसिबल नसतं. मग झोपवायची जबाबदारी अशा वेळी आईच्या ऐवजी बाबांनी घेतलेली चालू शकते. तर असं जे सेग्रिगेशन आहे ना पालकत्वामधलं किंवा घराच्या रिस्पॉन्सिबिलिटीमधलं, ते त्याच्या कम्फर्टनी करता आलं तर त्याच्यात मजा जास्त वाटते. दुसरा मुद्दा, जबाबदारी टाकली की ती टाकून देता आली पाहिजे. मग त्याच्याकडे बघायचं नाही आणि त्याचं चेकिंग नाही करायचं. ह्यामध्ये फक्त पर्टिक्युलर असण्याचा एक्सटेंड नाही आहे, तर याच्यामध्ये ना थोडं तरी इन्सिक्युअर होणं पण आहे. म्हणजे आयाना अडून मुलांना प्रश्न विचारतात, मी नव्हते तर तुला माझी आठवण आली का? आणि मग मूल खूप बुचकळ्यात पडतं. खरं तर मला आठवण नव्हती अली, कारण मी आणि बाबांनी ना खूप धमाल केली. पण आता मी जर म्हणलो की मला आठवण नाहीच आली तर तुला वाईट वाटेल, म्हणून मग ते मूल म्हणतं हो मला तुझी खूप आठवण आली. ते आईलाही असं उगाच गिल्टी वाटतं की अरे बापरे, आपण आपल्या मुलाला सोडून गेलो होतो 7-8 तासासाठी. असं काहीही नसतं. म्हणजे कुठलेही बाबा, आजी, आजोबा हे काही बाळासाठी मुलासाठी शैतान नसतात. इनफॅक्ट आई नाही आहे तर आपल्यावरची ॲडिशनल जबाबदारी ओळखून ते अधिकाधिक जबाबदारीनेच कष्ट करत असतात बाळाबरोबर.
त्यामुळे हे समजून घ्यायचं आणि असे अडलेले आणि अवघडलेले प्रश्न विचारायचेच नाही. आणि दुसरं, ह्याच्यात बाबाचा रोल पण खूप महत्त्वाचा आहे. कारण मला असं वाटतं की हसतंय ना, खेळतंय ना, मग काय स्क्रीन टाईम 1 तासच्या ऐवजी 2 तास झाल्याने काय फरक पडतो, असं नाही आहे. मुळामध्ये आई, बाबा, आजी आजोबा, कदाचित स्कूलमधले टीचर्स या सगळ्यांनी सांगून काहीतरी ठरवलेलं असतं की बाळाचा, मुलाचा स्क्रीन टाईम हा अर्धा तास असला पाहिजे. मग अर्धा तासाचं 35 किंवा 40 मिनिटं होणं मी समजू शकते की आई आत्ता नाही आहे, आजी पण आत्ता नाही आहे, आमच्या दोघांवर घरातल्या फारच जबाबदारी आहे, तर मी समजू शकते. पण 2-2, 3-3 तास ते मूल मोबाईल बघत बसलंय, TV बघत बसलंय, मग अशा वेळी बाबा लोकांवर जबाबदारी टाकायची सुद्धा भीती वाटते. सो मग जसं मगाशी तुम्ही विचारलं की ह्याच्यासाठी छोट्या छोट्या स्टेप्स काय आहेत, तर खरंच बाबा लोकांनी हा विचार करावा मुलांच्या वयोगटानुसार की काय ॲक्टिव्हिटीज मला मुलांबरोबर करता येतील. आणि त्या ॲक्टिव्हिटी फार काही ग्रेट असण्याची गरज नाही आहे. त्याच्यासाठी मॉलमध्ये फिरायला जाण्याची गरज नाही, पैसे खर्च करण्याची पण गरज नाही. पण गाड्या धुणं असेल, टेबल साफ करणं असेल, घरातली एखादी वॉल पेंट करणं असेल, जाऊन नवीन कुंड्या घेऊन झाडं आणणं असेल त्याच्यामध्ये भरून, असं काहीतरी ॲक्टिव्हिटी असू शकते. पेट्सची जबाबदारी घेणं, पेट्सची काळजी घेणं, फिश टँकची जबाबदारी घेणं, अशा कुठल्याही ॲक्टिव्हिटीजमध्ये की ज्याच्यामध्ये आय एम ऑल्सो डुईंग समथिंग वेअर यू कॅन अकंपनी, अशा पद्धतीच्या गोष्टी मुलांबरोबर करता येतील. कुकिंग एकत्र करता येईल. मग त्याचा व्हिडिओ आधी बघणं, मग त्याचं सामान आणायला जाणं, मग घरी आल्यानंतर ते अरेंज करणं, मग कुक करणं आणि मग ते खाणं, ही ऑल टुगेदर एक 3 तासाची ॲक्टिव्हिटी होऊ शकते. तर मुलांच्या वयोगटानुसार साधारणपणे अशा ॲक्टिव्हिटीज ठरवून घेऊन आपापला वीकेंड प्लॅन करता येईल. बरं, तो इंडिव्हिज्युअली आपणच घरात बसून मुलाबरोबरच करायचा आहे असं काही नाही आहे. 4 बाबा लोक पण ही जबाबदारी घेऊ शकतात की आपापल्या मुलांना घेऊन या रे, आपण टेकडीवर जाऊ, आपण बागेमध्ये जाऊ, मग ते झाल्यानंतर कुठेतरी खायला जाऊ. म्हणजे इट इज नॉट नेसेसरी की ही एक सॉलिटरीली करण्याची ॲक्टिव्हिटी आहे. तर याच्यामध्ये बाकी बाबा लोकांची सुद्धा मदत घेता येऊ शकेल. अर्थात याच्यामध्ये वयाचा एक्सटेंड खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे प्रीस्कूलर बरोबर करण्याच्या ॲक्टिव्हिटीज या वेगळ्या असू शकतात, मिड स्कूलमधल्या ॲक्टिव्हिटीज वेगळ्या असतात. तर टीनेजमध्ये जर मुलं असतील तर मला नेहमीच असं वाटतं की बाबा आणि मुलग्याचे डायनॅमिक हे वियर्ड असतात खूप. म्हणजे फार कम्युनिकेशनच नसतं. मग अशा वेळी मुलाला बाहेर एखाद्या वेळी कॉफीला घेऊन जाणं, त्याच्याबरोबर लाईफमध्ये काय चाललंय, कसं चाललंय, कुठली मुलगी तुला आवडतीये का, मुलगी असेल तर काय चाललंय, कुठे चिडवाचिडवी चालू आहे का, तुला मित्र आहेत का, कोणी बॉयफ्रेंड आहे का, ह्याच्याबद्दल गप्पा होणं, या गोष्टी वयानुसार सुद्धा बदलणाऱ्या आहेत. जी वडिलांची खंबीर असण्याची जी इमेज आहे किंवा शिस्त असणारी खंबीर असण्याची इमेज आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी एक हळवेपणा पण असतो. तर ती व्हल्नरेबिलिटी दाखवावी का, आणि दाखवावी तर कशी दाखवावी? लहानपणापासूनच आपण हे बघत आलोय की जर मला स्ट्रेंथ दाखवायची असेल किंवा माझा पुरुषत्व दाखवायचं असेल तर त्या स्ट्रेंथ बरोबर ह्या हळवी जी माझी बाजू आहे ती दिसता कामा नये. त्यामुळे पुरुषांच्या बाबतीमध्ये भावना असतात, पण भावनांना डील करण्याची किंवा कोपअप करण्याचा जो मेकॅनिझम आहे तो बऱ्याचदा सप्रेशन, रिप्रेशन, डिनायल किंवा कन्व्हर्टिंग दॅट इन टू सम अदर अचिव्हमेंट असं असतं की मला राग आलाय ना तर मी आता इतके कष्ट करीन की मला प्रमोशन मिळेल, असा. म्हणजे त्याचं पूर्ण कन्व्हर्जन वेगळ्याच कुठल्या तरी गोष्टीमध्ये करायचं आणि डायव्हर्ट करायचं, ते असं झालेलं असतं. आता लहानाची मुलं मोठी होत असताना जर हेच बघत मोठी झाली तर एक्सप्रेशनच्या मेथडॉलॉजी सुद्धा मुलं पालकांच्याच अडॉप्ट करतात. म्हणून मी हल्ली तर हे क्लिअरली सांगते की जर चिडचिड होत असेल, संताप होत असेल तर मुलांना पण बाबा असू देत नाही तर आई हे सांगणं गरजेचं आहे की आत्ता कामाच्या गोष्टीमुळे माझी चिडचिड होतीये. म्हणजे मुळामध्ये काही गोष्टी ज्या मी अँटिसिपेट केल्या नव्हत्या त्या घडल्यामुळे माझी चिडचिड झाली, हे सांगण्यात काहीच कमीपणा नाही आहे. मग ती आई असू देत नाही तर तो बाबा. म्हणजे ह्यांची पण चिडचिड होते, चिडल्यानंतर कदाचित यांच्याकडनं पण काहीतरी बोललं जाऊ शकतं आणि ते ॲक्नॉलेज करून मगाशी झाली आहे माझी चिडचिड, सॉरी पण ती तुझ्यावर नव्हती आणि नेक्स्ट टाइम आय विल एन्श्युअर की अशी सिच्युएशन असेल तर मी स्वतःला अधिक बेटर मॅनेज करण्याचा प्रयत्न करेन. हे मुलांना क्लिअर कट कळतं. आणि ऑनेस्टली स्पीकिंग हे सगळं बघताना ना
माझ्या मनाविरुद्ध गोष्टी झाली की मी आदळआपट करायची आहे, मी दंगा करायचा आहे, मी टेम्पर टँट्रम द्यायचा आहे, ह्या मुलांनाही त्यांच्या गरजा वाटत नाही. म्हणजे मला ते खूप हवं होतं गाई म्हणून माझी चिडचिड झाली, हे मुलं बोलू शकतात. सो आपण आपले इमोशन आयडेंटिफाय करून लेबल करून त्यांना छान पद्धतीने एक्सप्रेस करू शकलो तर पुढच्या वेळेस ते आपोआप रेग्युलेट बेटर होणार आहेत. पण त्यावेळेस त्याला सप्रेस करण्याची किंवा डिनाय करण्याची अजिबात आवश्यकता नाही. सो ओव्हरऑल पॅरेंटिंगमध्ये समजा बाबाची भूमिका ही खूप इन्व्हॉल्ड असेल तर त्याचा मुलांच्या अपब्रिंगिंगवर किंवा मुलांच्या जडणघडणीवर किंवा मोठेपणी जाऊन त्यांचा पॉझिटिव्ह पॅरेंट बनण्यावर काही चांगला परिणाम होतो, असं काही रिसर्चमध्ये कुठे आहे का? ॲब्सोल्युटली आहे. म्हणजे रिसर्चमध्ये पण आहे आणि सायकोलॉजीच्या आणि पेरेंटिंगच्या भरपूर थिअरीजमध्ये पण हे म्हणलं गेलं आहे. तर बेसिकली एम्पथी, नर्चरन्स, टेकिंग केअर ऑर थिंकिंग होलिस्टिकली असे काही काही पॅटर्न्स आहेत ना, ते आईकडून मुलांकडे जात्याच येतात. पण रिसर्च असं पण सांगतो की ज्या पेरेंटिंगमध्ये पालक खूप जास्त पॉझिटिव्हली इन्व्हॉल्ड असतात ती मुलं खूप जास्त कॉन्फिडंट असतात. त्यांचा ओव्हरऑल रेझिलियन्स जो असतो म्हणजे प्रतिकार करण्याची जी शक्ती असते ती खूप छान असते. आणि त्यांचा कॉन्फिडन्स चांगला असल्यामुळे ज्याला आपण सेल्फ एस्टीम किंवा सेल्फ एफिकसी म्हणतो, स्वतःबद्दल मला माझ्याबद्दल काय वाटतं याची एक इमेज जी असते ती ह्या मुलांची खूप पॉझिटिव्ह असते. हे रिसर्चमध्ये सुद्धा म्हणलेलं आहे. म्हणजे अगदी वेस्टर्न कल्चर कॉन्टेक्स्टमध्ये सुद्धा आणि इंडियन कल्चरल कॉन्टेक्स्टमध्ये सुद्धा हे म्हणलं गेलं आहे. अपार्ट फ्रॉम दॅट, ज्या मुलांच्या बाबतीमध्ये पालकांमध्ये रोल रिव्हर्सल किंवा रोलचं डेलिगेशन खूप छान आणि फ्लेक्झिबल असतं ना, त्या मुलांच्या बाबतीमध्ये असं दिसून येतं की त्यांच्या मित्रांची निवड ही खूप छान मित्रांची निवड असते. त्यांनी पुढे करिअरच्या बाबतीत घेतलेले जे निर्णय आहेत त्या निर्णयामध्ये कुठलंही प्रेशर नसतं, कारण तिथे दोन्ही रोल्सचा समावेश आहे. त्यामुळे कॉन्फिडन्स सुद्धा आहे आणि अनेक पद्धतीच्या गोष्टींवर घरामध्ये चर्चा झाल्यामुळे इन्फॉर्म्ड चॉईस घेण्याकडे सुद्धा मुलांचा कल दिसतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कंपॅनियनचं सिलेक्शन. सो जिथे मला आई आणि बाबा या दोघांकडनं प्रेम, अटेन्शन, डिसिप्लिन आणि पॉझिटिव्ह अनुभव सगळं मिळालेलं आहे, तिथे मी माझ्या आयुष्याचा जोडीदार चूज करताना सुद्धा कुठल्याही प्रेशरखाली जाऊन डॉमिनेटिंग पार्टनर चूज करणं, इम्पल्सिव्ह असणारा पार्टनर चूज करणं, इमोशनली नीडी असणारा पार्टनर चूज करण्याचे चान्सेस सिग्निफिकंटली कमी असतात. एक प्रश्न असा आहे की मुलं मोठी जशी होतात तेव्हा त्यांचे जे काही करिअर चॉईसेस असतील किंवा त्यांचे जे एज्युकेशनचे चॉईसेस असतील त्याच्यामध्ये बाबाचा रोल खूप महत्त्वाचा असतो. किंवा बाबाकडे दे लुकअप टू बाबा की त्यांनी काय केलंय त्याच, म्हणजे तो एक आदर्श व्यक्तिमत्व असतं, काइंड ऑफ रोल मॉडेल असतो त्याच्यासाठी. तर मग त्याचं आपण तेवढं करतोय का नाही, आपण त्यांच्या एक्सपेक्टेशनला एम आय लिव्हिंग अप टू हिज ऑर हर एक्सपेक्टेशन, याचं एक वेगळं प्रेशर असतं का बाबावर? त्यामुळे बाबा माझ्या करिअरचा काय विचार करतो याच्यावरनं मुलांना बऱ्यापैकी ताण असतो. तर आणि मग बाबाच्या रोलवर पण ते प्रेशर असतं की माझ्या मुलाची अकॅडमिक अचीवमेंट, व्होकेशनल अचीवमेंट हे सगळं माझ्याशी रिलेटेड आहे. तर मला वाटतं की पालकत्वाच्या बाबतीमध्ये जसं डेलिगेशन आहे ना, तसंच मुलांचं करिअर आणि अभ्यासाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्या पालकांचा विषयाचा आणि स्किल्सचा कम्फर्ट बघितला पाहिजे. आणि परत याच्यामध्ये सुद्धा जेंडर रोल्स जे आहेत त्या बाबतीमध्ये आपण पालक म्हणून खूप कॉन्शियस राहायला पाहिजे असं मला वाटतं. की तू मुलगा असेल तर तुला इधर टेक्निकल, IT, मेडिकल, CA, बँकिंग याच्याशी रिलेटेडच काहीतरी करावं लागेल, कुटुंब चालवायचं आहे ना तुला. हां, तर आता या जॉब्समध्ये सुद्धा रिसेशन, जॉब कट या सगळ्याचं प्रमाण असताना आपण बघतोय. आणि तू मुलगी असशील तर कुटुंबपूरकच तुझं प्रोफेशन असलं पाहिजे असं आपल्याला दोघांनाही आई बाबा म्हणून आपल्या मुलीला नाही सांगायचंय. तर बऱ्याच वेळा बाबाला असं वाटत असतं की मुलांनी जसं त्याच्या आईशी सगळ्या गोष्टी शेअर करतं, सगळ्या शाळेतनं आल्यावर गोष्टी आईला सांगतं किंवा बाहेरून कुठे असेल तर फोन करून मला आईशी बोलायचं, आईला हे सांगायचं, आईला ते सांगायचं. तसं वडिलांची कधी फारसं केलं जात नाही, पण बाबाला हवं असतं की मुलांनी माझ्याशी बोलावं, माझ्याशी गोष्टी शेअर कराव्यात. तर हा बॉन्ड डेव्हलप करण्यासाठी बाबांनी काय करायला पाहिजे? मूल आहे ना ते पाण्यासारखं आहे. तुम्ही जशा पद्धतीच्या भांड्यामध्ये त्याला ठेवाल ते त्याचा आकार घेतं.
त्यामुळे हा बॉन्ड क्रिएट करायचा असेल किंवा एस्टॅब्लिश करायचा असेल किंवा आधी होता पण आता काळानुरूप आमच्यात तसा राहिला नाही, तर मला तो रिएस्टॅब्लिश करायचा असेल तर पहिली स्टेप बाबालाच घ्यावी लागते. हां, सो अशा वेळेस बेसिकली मेंटली अवेलेबल असणं, त्याच्यानंतर माझ्या दिवसभरामध्ये काय काय झालं हे मुलाशी बोलायला सुरुवात करणं, मूल जे जे काही बोलतंय ते पेशंटली ऐकणं आणि शक्यतो त्याला करेक्ट करायला न जाणं. हां, हे जर झालं तर बेसिकली मुलांकडचं शेअरिंग वाढतं. पण व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज शेअर्ड पॉझिटिव्ह एक्सपिरियन्सेस. म्हणजे ऑनेस्टली स्पीकिंग पालकत्वाच्या बऱ्यापैकी जबाबदाऱ्या या आई सांभाळत असल्यामुळे मुलांच्या बाबतीमध्ये आईचा पेशन्स पटकन संपतो, कारण चिडचिड पण फास्ट होते ना, ती 10 गोष्टी बघत असते मुलाच्या. त्या मानाने बाबाच्या बाबतीमध्ये तो पेशन्स असतो. म्हणजे सांडत खाणारं मूल बाबा टॉलरेट करू शकतो. तो फक्त म्हणेल नीट खा, हां घास तोंडातच जायला पाहिजे, पण आई ते घेईल आणि म्हणेल नीट सरळ बस, मी पटपट भरवते तुला. सो ॲक्च्युली बाबा हॅज लार्जर चान्सेस ऑफ एस्टॅब्लिशिंग द बॉन्ड. सो पण इनिशिएटिव्ह बाबाला घ्यावं लागतं. आणि ना आई सारखं किंवा आई जे करते तेच बाबा बरोबर होणारच नाहीये. इनफॅक्ट ज्या गोष्टी मला आईकडनं मिळत आहेत त्याच गोष्टी मी बाबाकडनं का सीक करू. इनफॅक्ट मुलांना ना दोघांबरोबर वेगळ्या वेगळ्या पद्धतीची मजा हवी असते. सो आई बरोबर शेअरिंग झालं तर बाबा बरोबर खेळणं वाढेल, आई बरोबर खेळणं जास्त असेल तर बाबा बरोबर शेअरिंग वाढेल, आई बरोबर समजा कुकिंग रिलेटेड गोष्टी करायला मज्जा येत असेल तर बाबाबरोबर कदाचित क्रिएटिव्ह गोष्टी करायला मज्जा येईल. किंवा अनेक घरात उलटं चित्र असेल की आई कुकिंगच्या एरियात फिरकूच देत नाही मला, कारण तू गलिच्छ आहेस, पण बाबा मात्र मला हे सर्रास अलाव करतो. मग आम्ही भजी करतो एकत्र, मग आम्ही भेळ एकत्र करतो, मग दोघं आम्ही मिळून भरपूर पसारा घालतो आणि मग आवडतो. हे पण कदाचित बाबाच अलाव करत असेल तर ना बाबाचा पण एफर्ट सेम टू सेम आईसारखी जागा निर्माण करण्याचा नसावा. बाबाची एक एक्सक्लुझिव्ह जागा आहे आणि जशी आईची जागा इरिप्लेसेबल आहे ना तितकीच बाबाची जागा इरिप्लेसेबल आहे. म्हणजे कुठलीही आई ठरवून सुद्धा बाबाची जागा नाही घेऊ शकत, इतकी ती युनिक होऊ शकते. सो टू कन्क्लूड, तो आज एपिसोड बघणाऱ्या बाबांना काय सांग? सो मी भरपूर काय काय ऑलरेडी बोलते, पण समराईज मला 2 मुद्द्यांवर करायला आवडेल. म्हणजे मला नेहमीच भावणारे ते मुद्दे आहेत की ऑनेस्टली बाबाची जी जागा आहे ना ती आई काय कोणीच घेऊ शकत नाही. तर प्रत्येक बाबांनी त्या जागेसाठी आणि त्या बॉन्डसाठी एफर्ट्स घ्यावेत असं मला वाटतं. आणि मुलं पण त्याला खूप छान प्रतिसाद देतात. इनफॅक्ट मुलांना हे इच्छा असतेच की तो एस्टॅब्लिश व्हावा, पण त्यांना ते वर्बलाइज करता येत नाही. सो ते मला मनापासून वाटतं. आणि दुसरं, बाबांनी किती पण ठरवलं की मला हा रोल घ्यायचा आहे तरीसुद्धा ते इनिशिएटिव्ह घेण्यासाठी कोणीतरी 4 गोष्टींची जबाबदारी सोडली पण पाहिजे. सो ते माझं आयांना पण सांगणं आहे की तो ट्रस्ट ठेवणं गरजेचं आहे, ती जबाबदारी देणं गरजेचं आहे. आणि तो वेळ स्वतःसाठी आपल्याला वेळ मिळतोय म्हणून वेगळा काढून त्यात मजा घ्यायला सुद्धा हरकत नाही. तशीच ती जबाबदारी घरातल्या लोकांची पण आहे की हा बदललेला बाबाचा रोल आपण कमेंट्स किंवा गॉसिपवर न देता आनंदाने स्वीकारणं अपेक्षित आहे. आणि खरं ती आईबाबांसाठी पण किती छान गोष्ट आहे की आपल्या मुलाला आपण एका वेगळ्या जबाबदार भूमिकेमध्ये बघतोय. तर आय थिंक जर आपण ठरवलं ना की याच्यावर आपण टीका टिप्पणी नाही करायची, तर तो रिस्पॉन्सिबल बाबाचा रोल घेताना माझ्या स्वतःच्या मुलाला किंवा जावयाला बघणं इज ऑल्सो अ ब्लेसिंग. सो आय थिंक विथ दिस वी कॅन कन्क्लूड. करेक्ट. थँक्यू. थँक्यू. सो थँक्यू अनुजा, तू वेळात वेळ काढून आलीस आज आणि आम्हाला एवढा छान पर्स्पेक्टिव्ह दिलास. माझा पर्सनल टेकअवे याच्यातनं असा आहे की माझी बाबा म्हणून एक वेगळी मुलाच्या भावविश्वात जागा असू शकते आणि जी युनिक आहे, सो ती क्रिएट करायला मला नक्की आवडेल. थँक्यू व्हेरी मच. ॲब्सोल्युटली. काय मग कसा वाटला आजचा हा एपिसोड? मला खात्री आहे की बऱ्याचशा बाबा पालकांना हा नक्की उपयोगी पडणारा असा पॉडकास्ट झालाय. त्यामुळे तुमच्या ओळखीतल्या पालक मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा आणि आमचं YouTube चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.